ओके. सो फंडामेंटल राईट्स ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये मूलभूत हक्क, याची आपण चर्चा करणार आहे. आणि ऑलरेडी आपण काल याच्याबद्दल बोललोय. तर थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला की कोणत्याही लोकशाही देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय राहतं तर तुमचे हक्क. म्हणजे लोक सर्वाधिक महत्त्वाचे राहतात लोकशाहीमध्ये. आणि भारत कसा देश आहे? लोकशाही देश आहे. तर या लोकशाही देशामध्ये लोकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी भारताच्या घटनाकारांनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर जे घटनाकार होते त्या सर्वांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये फंडामेंटल राईट्सचा अंतर्भाव केला. पण त्याला मराठीमध्ये मूलभूत हक्क असं म्हणतो, बरोबर. आता या मूलभूत हक्कांचा समावेश कुठे केलेला आहे? राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये केलेला आहे. किती? भाग 3 मध्ये. आणि कलम 12 ते 35 मध्ये या मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता कलम 12 कशाबद्दल सांगितलं होतं मी? कलम 12 कशाबद्दल आहे? राज्यसंस्थेबद्दल आहे. राज्यसंस्था म्हणजेच काय की बाबा नक्की आपल्या मूलभूत हक्कांचं हनन हे राज्यसंस्थेकडून होऊ शकतं. मग ते केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, महापालिका असेल, नगरपालिका असेल, तर त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही कोर्टामध्ये दाद मागू शकता. जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आपल्या भारताच्या लोकशाहीचे 4 महत्त्वाचे स्तंभ कोणते कोणते? पहिला कोणता आहे? कायदे मंडळ. दुसरा कार्यकारी मंडळ. तिसरा न्याय मंडळ. चौथा प्रसार माध्यम. हे 4 आहेत. आणि याच्यापैकी कायदे मंडळ काय करतं? याचं काम काय असतं कायदे मंडळाचं? कायदे करणे. कायदे करणे. आणि हे कायदे केलेले कायदे योग्य प्रकारे सामान्य लोकांसाठी याचा उपाययोजना करायचं काम कोण करतं? कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळमध्ये कोण कोण येतं? भारताचे पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ आणि त्यांच्या अंतर्गत काम करणारे सगळे देशातले अधिकारी वर्ग. आणि ह्यांनी केलेली कृती कायद्याशी सुसंगत आहे का? किंवा नीट आहे का? किंवा यांनी बनवलेला कायदा म्हणजे कायदे मंडळाने बनवलेला कायदा, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती यांनी बनवलेला कायदा हा भारताच्या राज्यघटनेशी सुसंगत आहे का नाही ठरवायचं काम कोण करतं? न्यायमंडळ करतं. आणि त्यानुसार ते कायदा ठेवू शकतं किंवा रद्द सुद्धा करू शकतो. हा पूर्णपणे अधिकार कोणाला आहे? न्यायमंडळाला आहे. आणि तिन्हींचं काम योग्य प्रकारे चाललंय का नाही हे बघायचं काम कोण करत असतं? प्रसार माध्यमे. प्रसार माध्यमे म्हणजे आता आपण पाहतो आज हल्लीची प्रसार माध्यमे म्हणजे आरडाओरडा कसा कोरडा असे, बरोबर. पण पहिली प्रसार माध्यमे खूप न्यूट्रल होती. जे आहे ते खरा वृत्तांत सांगायचे. म्हणजे कोणत्या सुद्धा पॉलिटिकल पार्टीमध्ये ते बायस नव्हते. ज्याला आपण म्हणतो ना की प्रसार माध्यमे हे नेहमी कसे असावेत? स्वतंत्र असावेत. लोकशाहीमध्ये लोकशाही टिकवायची असेल, रुजवायची असेल, मोठी करायची असेल तर प्रसार माध्यमांचा रोल खूप महत्त्वाचा राहतो. आणि प्रसार माध्यमे चांगल्या प्रकारे काम करत नसतील तर न्यायमंडळावर, कार्यकारी मंडळावर आणि कायदे मंडळावर कोणाचाही अंकुश राहत नाही आणि खरी माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचत नाही. क्लिअर? नेक्स्ट बघा. आता मूलभूत अधिकार मी तुम्हाला सांगितलं कुठे आहेत? कलम भाग 3 12 ते 35 मध्ये आहेत. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मूलभूत अधिकार 6 प्रकारचे असतात. राईट? 6 प्रकारचे म्हणजे कोणता कोण सांगितला होता तुम्हाला? पहिला कोणता होता? स, सा, शो, धा. आठवतंय का? स म्हणजे कोणता? बघा क्रमाने लक्षात ठेवा. स म्हणजे कोणता? समतेचा अधिकार, बरोबर. समतेचा. स्वा म्हणजे काय? स्वातंत्र्याचा अधिकार. राईट? शो म्हणजे काय? शोषणाचा नाही, शोषणाविरुद्धचा अधिकार. शोषणाचा अधिकार म्हणजे शोषण करण्याचा अधिकार मिळतो तुम्हाला, पण शोषणाविरुद्धचा अधिकार. आणि शेवटचा कसा आहे? शेवटचा म्हणजे धार्मिक अधिकार. त्याच्यानंतर सांस्कृतिक आणि शैक्षणिक आणि शेवटी घटनात्मक उपाययोजना. हे आता आपण एक एक पाहणार आहे. तर एकूण बघा, पहिला आपण पाहणार आहे समानतेचा अधिकार. समानतेचा अधिकार राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. राईट? आता याच्यामध्ये कलम 14 काय आहे, 15 काय आहे, 16, 17, 18 हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. बघा याच्यामध्ये कलम 14 काय म्हणते? कायद्यापुढे सर्व लोक कसे आहेत? प्रसाद समान आहेत. म्हणजे कोणताही व्यक्ती असू, अंबानी असू, सचिन अंबानी असू, सुमित असू, प्रसाद असू, ऑल पीपल आर इक्वल बिफोर लॉ. कोणी सुद्धा मोठा नाही, कोणी सुद्धा छोटा नाही. हे कोणतं म्हणतं? कलम 14. कलम 15 म्हणतं की धर्म, जात, लिंग याच्या आधारे कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे या लोकशाही देशामध्ये तुम्ही कोणत्या धर्माचे, कोणत्या जातीचे, कोणत्या लिंगाचे यांना काही फरक पडत नाही. तुम्हाला त्यानुसार भेदभाव केला जाणार नाही. जेवढा तुमचा एका मुस्लिम समाजाचा असेल, हिंदूचा असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल, पारशी असेल, जैन असेल, कोणत्याही धर्माचा असू द्या, त्याच्या आधारावर कधीही कोणत्याही प्रकारचा भेदभाव, डिस्क्रिमिनेशन केलं जाणार नाही. आर्टिकल 16 जरा जास्त इम्पॉर्टंट आहेत कारण याच्यामध्ये बऱ्याच वेळा पुढे काय झाले आहेत? घटना दुरुस्त झालेले आहेत. याच्यामध्ये म्हणलं की सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी असेल. पण जसं आपण समान संधीबद्दल बोलतो तर एक विषय येतो कोणता? आरक्षण. बरोबर का नाही? मग आपल्याला माहिती आहे आपल्या भारतामध्ये SC असेल, ST असेल,
ओबीसी असेल, राईट, फिमेल म्हणजे विमेन असेल, यांच्यासाठी रिझर्वेशनची पॉलिसी आहे. मग एकीकडे आपण असं म्हणतोय की नोकऱ्यांमध्ये समान संधी पाहिजे आणि दुसरीकडे आपण त्यांना आरक्षण देतोय का? कारण हे लोक समान अजून त्या दर्जावर आलेले नाहीयेत. म्हणजे हजारो वर्ष या लोकांचा अन्याय झाला, शैक्षणिक असतील किंवा कल्चर, ते मागासले, त्याचं मागासले पण दूर करण्यासाठी घटनाकारांनी या कलम 16ला अपवाद म्हणून आरक्षणाची तरतूद केलेली. कळलं का? म्हणजे आरक्षण हे काही घटनेच्या 16 कलमाला काय आहे? अपवाद आहे. यानुसार एससी, एसटी, ओबीसी, एनटी जे काय कोणत्या जाती असतील त्या जातीच्या लोकांना काय मिळतं? नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळतं. कलम 17 कशाबद्दल आहे? अस्पृश्यता नष्ट करणे, म्हणजे अनटचेबिलिटी अबॉलिश्ड. म्हणजे आपल्या भारतामध्ये एका विशिष्ट समाजाला कायम बाहेर ठेवलं जायचं. तर अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं अस्पृश्यतेचं काम करणं तुमच्यासाठी तो गुन्हा ठरेल. आणि त्यासाठी 1989 मध्ये एक ऍक्ट पास झाला, माहिती आहे कोणता? कोणता ऍक्ट? ॲट्रॉसिटी. ॲट्रॉसिटी ऍक्ट म्हणजे काय? एससी एसटी समाजाला जातीवाचक शिवीगाळ करणे किंवा त्यांच्यावर अन्याय करणे हा दंडनीय अपराध राहतो आणि कठोर शिक्षा याच्यामध्ये केली जाते. 1989चा ॲट्रॉसिटी ऍक्ट, 89चा. त्याच्यानंतर कलम 18 म्हणतं की पदव्या नष्ट केल्या जातात. पदव्या म्हणजेच काय? टायटल. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना राव बहादूर, पाटील, देशमुख, भाऊसाहेब, रावसाहेब, अशा प्रकारच्या कोणत्याही पदव्या ज्या इतरांना कमी, स्वतःला वाटेल की आपण इतरांपेक्षा कमी आहोत, अशा प्रकारे कोणत्याही पदवीचा स्वीकार किंवा पदवी मिरवायची नाही सामान्य माणसाने. म्हणजे सगळे कसे पाहिजेत? समान पाहिजे. म्हणून कलम 18 काय म्हणतं? पदव्यांचा काय केलेला आहे? त्याग आहे. परंतु याला अपवाद आहेत. उदाहरणार्थ मी तुम्हाला ऐकलं, तुम्हाला माहिती असेल कोणता आहे? भारतरत्न. माहिती आहे? ही पण पदवी आहे. पद्मविभूषण असेल, पद्मभूषण असेल, परमवीर चक्र असेल, वीरचक्र असेल, शौर्यचक्र असेल, हे पण टायटल आहेत. पण हे टायटल कसे त्यांनी कमवलेले आहेत, बरोबर ना? हे काय वंश परंपरेने नाही मिळत की आजीला भारतरत्न मिळाला, बापाला मिळाला, मला मिळाला, असं होईल का? नाही. तर अशा प्रकारच्या पदव्या लावू शकता ज्या तुम्ही स्वतःच्या मेहनतीने मिळवल्या, स्वतःच्या डेडिकेशन मिळाल्या. परंतु परंपरागत ज्या तुम्हाला पदव्या मिळाल्या त्या पदव्या तुम्ही कॅरी करून समाजामध्ये समानता असमानता पेरू शकत नाही. ठीक आहे. हा होता कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार. आता समानता झाल्यानंतर पुढचा अधिकार येतो तो म्हणजे कोणता? स्वातंत्र्याचा अधिकार, ज्याला आपण काय म्हणतो? राईट टू फ्रीडम. आता स्वातंत्र्य म्हणजेच काय? तर फ्रीडम. ज्यावेळेस आपण पाहतो की आपल्या या लोकशाही देशामध्ये आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच आहे. स्पीच म्हणजे काय? बोलण्याचा अधिकार आहे. पण त्याचबरोबर बाकीचं स्वातंत्र्य आहे का रे? कोणत्या कोणत्या प्रकार स्वातंत्र्य आहे? बघा, पहिलं काय आहे? भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. तर अभिव्यक्ती कोणत्या प्रकारची असते? अभिव्यक्ती म्हणजे काय? अभिव्यक्ती म्हणजे स्वतःच्या भावना व्यक्त करणे. समजा मला वाटलं भाषण करायचं, मी भाषण केलं. म्हणून मी कविता करायची, मी कविता करू शकतो, नाटक करू शकतो, मूवी काढू शकतो. हे सगळं काय झालं माझं? माझ्या भावना कोणत्याही प्रकारे व्यक्त करण्याचा मला अधिकार असेल त्याला आपण म्हणतो राईट टू एक्सप्रेशन. राईट टू स्पीच अँड राईट टू एक्सप्रेशन म्हणजे भावना व्यक्त करू शकतो, कविता लिहू शकतो, पोवाडा लिहू शकतो, मूवी काढू शकतो. माझ्या भावना व्यक्त करण्याचा मला अधिकार आहे, राज्यघटनेने दिलाय. राईट. 6 बघा, 19 म्हणजे कलम 19 मध्ये एकूण किती अधिकार आहेत? 6 अधिकार आहेत, बरं का. दुसरा अधिकार आहे शांततेने सभा घेण्याचा अधिकार. म्हणजे समजा मला जर वाटलं की सभा घ्यायची आहे, मी एखाद्या राजकीय पार्टीचा असेल किंवा एखाद्या संघटनेचा माणूस असेल तर मी सभा घेऊ शकतो. पण त्या सभेमध्ये ती सभा घेताना मी रोडवर घेऊ शकतो का? असं चालेल का? रोडवर पूर्ण असा रोड भरलेला आहे, ट्रॅफिक चाललंय, सचिन मेमणी तो उभा राहिलाय, मेरे भाईओ बहिणो म्हणतोय, रोड पॅक झाला, चालेल का? नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या मूलभूत हक्कांचा हक्क उपभोगू शकता, तुम्ही तुमच्या मूलभूत हक्काचा आनंद घेऊ शकता, पण एक आहे की त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा समाजाला त्रास नाही झाला पाहिजे. म्हणजे शांततेने सभा घेण्याचा अधिकार, बरोबर का नाही? पुढचा आहे संघटना किंवा संघ स्थापन करण्याचा अधिकार. काय रे पोरांनो याचा अर्थ? हा, समजा मला असं वाटलं की एक संघटना स्थापन करायची, राईट, की मी समजा असं म्हटलं की पत्नी पीडित पुरुष संघटना. काय करू? मी असं काय म्हटलं की अशी एक संघटना चालू का करू, पण पत्नी पीडित पुरुष संघटना चालू करू शकतो का रे? मी करू शकतो. मी तसं म्हणजे मी काय पीडित नाही बरं का, पण सांगतोय मी करू शकतो की पत्नींनी पीडितांना त्रास दिलेल्या अशा पुरुषांची संघटना. तर ही संघटना स्थापन करण्याचा अधिकार आहे. परंतु या पुरुषांना घेऊन
ज्यांना पत्नीने पिडलेले या पुरुषांना घेऊन मी आतंकवादी गट चालू करू शकतो का? की ज्या महिला त्रास देतात त्यांना डायरेक्ट शिक्षा द्यायची, गोळ्या घालायच्या, असा मी गट चालू करू शकतो का? म्हणजे मला संस्था आणि संघटना स्थापन करण्याचा अधिकार असेल, परंतु समाज विघातक, लोक विघातक अशा कोणत्याही प्रकारचं ऑर्गनायझेशन मी संघटना स्थापन करू शकत नाही. समजलं? पुढे बघा. भारतात मुक्तपणे फिरण्याचा अधिकार मला असेल. भारतात मुक्तपणे म्हणजे मला समजा वाटलं मी कुठेही जाऊ शकतो, परंतु मी कोणाच्या पर्सनल प्रॉपर्टीमध्ये जाऊ शकतो का? समजा मला वाटलं की उद्या सुमितच्या घरात जाऊन झोपायचंय, सुमित म्हणा सर गेट लॉस्ट, हे माझं घर आहे. मी म्हणलं अरे मला तर मुक्तपणे फिरण्याचा अधिकार आहे, तो ना बाहेर रोडवर फिरा, पब्लिक प्रॉपर्टीमध्ये फिरा, सार्वजनिक मंदिरामध्ये जा, धर्मशाळेमध्ये जा, या ठिकाणी तुम्ही मुक्तपणे फिरू शकता, लोकांच्या घरामध्ये नाही. पब्लिक प्रॉपर्टीमध्ये जाऊ शकता, प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये नाही जाऊ शकत. फाईल बघा शेअर केली, फाईल शेअर केली. पुढे बघा. कुठेही राहण्याचा अधिकार, मला जिथं पाहिजे तिथं मी राहू शकतो. समजा मी केरळला गेलो बायकोबरोबर फिरायला, राहू शकतो. मला वाटलं मी प्रॉपर्टी घेऊ शकतो, बरोबर का नाही? पण मी जम्मू काश्मीरमध्ये प्रॉपर्टी घेऊ शकतो का रे? घेऊ शकतो. आता पहिला घेता येत नव्हती मला. म्हणजे आपलं 370 जे आर्टिकल आहे ना इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आणि कलम 35A हे दोन्ही आर्टिकल आहेत ना भारताच्या राज्यघटनेमध्ये, हे जम्मू काश्मीरला विशिष्ट दर्जा द्यायचे की तिथल्या महिलेने जर एखाद्या पुरुषाशी लग्न केलं तर त्या पुरुषाला किंवा त्या महिलेला बापाच्या किंवा पप्पाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळत आता नाही, तेव्हा पण मिळत नव्हता. म्हणजे आता मिळेल बरं का. आता म्हणजे थोडक्यामध्ये भारतामध्ये जे कायदे प्रचलित होते ते जम्मू काश्मीरमध्ये लागू होत नव्हते, लक्षात ठेवा. म्हणजे आता चालू आहे. थोडक्यामध्ये मी कुठेही जाऊ शकतो, कुठेही राहू शकतो, परंतु मी समजा मला असं वाटलं की अंबानीच्या घरात जाऊन राहायचे, चालेल का? अंबानीचा सिक्युरिटी गार्ड म्हणेल भाऊ तू कुठून आला, काय देणं घेणं नाही, चालू पड, बरोबर का नाही? म्हणजे मी कुठेही राहू शकतो, फिरू शकतो, याचा अर्थ लोकांच्या पब्लिक प्रॉपर्टी, प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये मी जाऊ शकत नाही. पुढे कोणताही व्यवसाय उद्योग करण्याचा मला अधिकार असेल, बरोबर का नाही? बरोबर का नाही? आता मलाही सांगा, कोणताही व्यवसाय उद्योग करण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ समजा मी सचिन मेमाने, मी टीचर आहे, मी मास्टरकीज करावी. समजा मी जर म्हणलं उद्यापासून इथं डायरेक्ट कॅन्सरचं ऑपरेशन करून मिळेल, चालेल का? आणि एखाद्याचं केलं तुम्ही याला, तर मला शिक्षा होणार, कारण बिकॉज आय एम नॉट ऑथराइज्ड, आय डोंट हॅव दॅट लिगल परमिशन टू डू दॅट सम पर्टिक्युलर प्रोफेशन. म्हणजे थोडक्यामध्ये काय, उद्योग किंवा व्यवसाय जरी करायचा असेल ना तर तो करण्याचा अधिकार तुम्हाला असेल तो कायद्याने. समजलं का? जर तुम्हाला तुमच्याकडे ते स्किल नसेल, तुमच्याकडे ते शिक्षण नसेल, तर अशा प्रकारचा तुम्ही अधिकार वापरू शकत नाही. पुढे बघा. परंतु हे अधिकार कसे आहेत? मर्यादित आहेत, त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स आहेत. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, फिरण्याचा असेल, सभा होण्याचा असेल, संघटना स्थापन करण्याचा अधिकार हा अवाजवी नाहीये. त्याच्यावर काही प्रमाणात काय आहेत? मर्यादा राहणार आहेत. कळलं का? समजलं का? कलम 19 कळलं. आता कलम 20 काय म्हणते बघा. कलम 20 काय आहे? गुन्हेगारी बाबतीत संरक्षण. नीट ऐका. आता याच्यामध्ये कलम 20 असं म्हणतं की एकाच गुन्ह्यासाठी एकाच व्यक्तीला दोनदा शिक्षा केली जाऊ शकते का? म्हणजे एकच गुन्हा केला तर एकाच गुन्ह्यासाठी एकाला फाशी दिली, एकाच परत तो एकदा जन्मठेप दिली आणि परत मला नाही ह्याला फाशी देऊन टाकू, चालेल का? मग एकच गुन्हा केला तर एका गुन्ह्यासाठी त्या व्यक्तीला एकदा शिक्षा केली जाईल. दुसरं एक ह्याच्यामधलं कलम आहे ते म्हणजे प्रचलित कायद्यानुसार शिक्षा दिली जाईल. प्रचलित कायदा कोणता आहे? समजा आता 2026 मध्ये एखादा कायदा आहे, राईट, आणि या कायद्यानुसार चोरी करण्यासाठी 6 महिने शिक्षा आहे. पण मी म्हटलं 2032 मध्ये जर कुणी चोरी केली तर त्याला फाशी मिळणार, म्हणून आता तुला फाशी देतो, चालेल का? म्हणजे प्रचलित जो कायदा आहे त्या कायद्यानुसार शिक्षा होईल, नाहीतर काय शिक्षा त्यानुसार होणार नाही. आता कलम 21 खूप महत्त्वाचं आहे पोरांनो. तुम्ही हा नाव ऐकले का? मनेका गांधी नाव ऐकले का? कोण आहे मनेका गांधी? मनेका गांधी खटला खूप गाजलेला आहे. मनेका गांधी खटला असं सांगतो की असं म्हणणं होतं की कलम 21 काय म्हणतो? जीवन जगण्याचा अधिकार. म्हणजे काय? राईट टू लिव्ह. म्हणजे नो बडी कॅन स्नॅच माय राईट टू लिव्ह. कोणी माझा जीव घेऊ शकत नाही. परंतु एक असा मध्येच असा एक त्यांचा विचार उठला होता की जर बघा, जर एखादा कायदा संसदेने केला आणि या कायद्यात म्हटलं की काही अपवादात्मक परिस्थितीत तुम्हाला लोकांना ठार मारता येईल, तर तो कायदा चुकीचा की बरोबर? म्हणजे थोडक्यामध्ये सरकार असतं, सरकार म्हणजे कार्यकारी मंडळ आहे. या कार्यकारी मंडळाने सांगितलं की आम्हाला भारतामध्ये काही अपवादात्मक परिस्थितीत लोकांना मारण्याचा अधिकार असेल
आणि ते चुकीचं असेल तर आम्ही तसा कायदा करू. आम्ही कायदा करून लोकांना मारू शकतो, चालेल का? तर असं हो चाललं होतं. त्याच्यात त्यांनी म्हणलं नाही, असं सुप्रीम कोर्ट म्हणलं असा तुम्ही कायदा करू शकत नाही. म्हणजे कलम आर्टिकल 21 सांगतं जीविताचा हक्क अबाधित राहण्यासाठी तुम्ही कार्यकारी मंडळ असू द्या किंवा कायदे मंडळ असू द्या, तुम्हाला लोकांना ठार मारता येणार नाही, त्यांचा जीविताचा हक्क दुरावून घेता येणार नाही. परंतु पुढे जाऊन असं झालं की जगात तर कुत्रे मांजरे पण जगतात, बरोबर का नाही? माणूस सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. माणसाला काही गोष्टी दिल्या पाहिजेत, शिक्षण आहे, आरोग्य आहे. या जर गोष्टी नसतील तर तो माणूस काय झाला? माणूस म्हणून जगण्याचा म्हणजे थोडक्यात त्याला नाही, न जगलेलं बरं आपण म्हणतो ना. थोडक्यामध्ये शुद्ध हवा घेण्याचा अधिकार तुमचा मूलभूत अधिकार आहे, शुद्ध पाण्याचा अधिकार तुमचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार तुमचा अधिकार आहे. हा सगळा कशामध्ये? आर्टिकल 21. म्हणजे शिक्षणाचा अधिकार कशामध्ये येणार? 21 म्हणजे नंतर त्यांनी काय केलंय, 21 मध्ये मूलभूत तरतूद केली, दुरुस्ती केली की 16 ते 14 वयोगटासाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण असेल. सक्तीचे म्हणजे काय? कंपल्सरी, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन, प्रायमरी एज्युकेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, अटक व नजर कैदे संबंधी संरक्षण कलम 22 मध्ये तुम्हाला दिलेले आहे. कळलं? 19, 21, 22 समजलं? 19 मध्ये एकूण किती आहेत? 6. याच्यामध्ये एक अधिकार होता पोरांनो, संपत्तीचा हक्क. कोणता? संपत्तीचा हक्क. पण हा संपत्तीचा हक्काचा प्रॉब्लेम असा होतो की बऱ्याच वेळा सरकारला सरकारी प्रोजेक्ट चालू करण्यासाठी काय लागते? जमीन लागते. उदाहरणार्थ आमच्या गावामध्ये एअरपोर्ट होते पुरंदरचं. आज सरकारने पॅकेज जाहीर केलं की 1.5-2 कोटी आम्ही तुम्हाला भाव देऊ एकरी. पण तो समजा आता आमचं गाव येते 1.5 कोटी एकर म्हणते, त्याच 10 किलोमीटर अंतरावर 20 लाख रुपये गुंठा चाललाय. 20 लाख गुंठा म्हणजे 40 किती झाली? 40 गुंठे किती झाले? 80 लाख. 20 कोटी रुपये गुंठा, सॉरी 20 लाख रुपये गुंठा, तर 40 गुंठ्याची किती? 8 कोटी. 8 कोटी रुपये भाव. आणि इथे किती सरकार देते? 1.5 कोटी. मग अन्याय का नाही? एक प्रकारचा अन्याय का नाही? मग त्यावेळी सरकारला हे लोक विरोध करायचे. मग सरकारने सांगितलं की बाबा लोकोपयोगी जर कामं असतील, एअरपोर्ट असेल, रेल्वे असेल, कंपनी असतील, तर आम्ही तुमची जमीन घेऊ शकतो. आणि तुमचा संपत्तीचा हक्क, तुमचा मूलभूत हक्क नसेल, तो तुमचा कसा असेल? कायदेशीर हक्क असेल. म्हणजे समजा आमच्या गावाला वाटलं तर आम्ही आमचा ह्या विमानतळाला विरोध दाखवण्यासाठी आम्ही कुठे जाऊ शकतो? कोर्टात जाऊ शकतो. कोर्ट ठरवेल, पण आम्ही त्यांचा मूलभूत हक्क म्हणून आमच्या जमिनीला थांबवू शकत नाही. कळलं? पुढे बघा, पुढचा अधिकार कोणता आहे? शोषणाविरुद्धचा अधिकार. शोषण म्हणजे काय रे? शोषण म्हणजे काय थोडक्यात? शोषण म्हणजे काय? शोषण फक्त शारीरिकच असतं का? आर्थिक शोषण असतं का नाही? आता आपण पाहतो ह्या प्रायव्हेट शाळा 2-2 लाख रुपये फीस घेतात. एक प्रकारचं काय? आर्थिक शोषण. पण याच्यामध्ये आर्थिक शोषणापेक्षा महत्त्वाचं काय असतं? शारीरिक शोषण. आपल्या भारताला एक शाप होता, कोणता? गुलामगिरीचा. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की आमचे कोणाचे तरी आजोबा कोणाकडे सालानी कामाला होते. सालानी म्हणजे काय? सालगडी. की वर्षभर काम करायचं आणि वर्ष शेवटी त्यांना 2 लाख रुपये द्यायचे. मग दिवसभर काही काम करायचं, शेण उचला, गायांच्या धारा काढा, आमच्या पोरांचे कपडे धुवा, काय सांगल ते काम करायचं. हे याला आपण काय म्हणायचं मराठीमध्ये? एक शब्द काय होता? वेठ बिगार. काय म्हणतात? वेठ बिगार. दुसरा शब्द त्याला आपण म्हणू शकतो गुलामी. मग अशी गुलामी परंपरेने असायची की माझ्या वडिलांनी वेठबिगारी केली, त्यांच्या मृत्यूनंतर मी करणार, माझ्या मृत्यूनंतर माझा पोरगा करणार. पिढ्यानो पुढे असे लोक काय करायचे? वेठबिगार म्हणजे लोकांची गुलामी करायची. त्या गुलामीला छेद देण्यासाठी घटना करणे, याच्यामध्ये कलम 23 आणि कलम 24 तरतूद केली. कलम 23 काय म्हणते? मानव तस्करी आणि जबरदस्तीची मजुरी बंद. आता मानव तस्करीला आपण काय म्हणतो? ह्युमन ट्रॅफिकिंग. काय म्हणतो? ह्युमन ट्रॅफिकिंग. ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजेच काय की लोकांना, विशेषतः करून बालकांना आणि स्त्रियांना किडनॅप करायचं, दुसऱ्या ठिकाणी विकायचं, स्त्रियांना देह विक्रय करायला लावायचा आणि मुलांना भीक मागायला लावायचं. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची मानव तस्करी करणे किंवा जबरदस्तीने कोणाला गुलाम बनवणे हे काय असेल? तुमचा काय असेल? शोषण असेल. आणि या शोषणाविरुद्ध तुम्हाला हक्क उपलब्ध असेल. आर्टिकल 24 काय म्हणते की 14 वर्षाखालील मुलांना कारखान्यास कामास बंदी असेल. म्हणजे पोरांनो खूप सोपं आहे
की एखादी व्यक्ती एखादा मुलगा 14 वर्षाखाली असेल तर त्याला जोखमीच्या ठिकाणी काम करता येणार नाही, जीव जातो. पाहिलं काल मी पाहिलं एका हॉस्पिटलमध्ये कोणातरी त्या बाईच्या अंगावर लिफ्ट पडली, पाहिलं का, आणि मृत्यू झाला. हा, नाशिकचं काहीतरी झालं ते, तर लिफ्ट पडून मृत्यू झाला. तर ती बाई म्हणजे थोडक्यात त्यांचं वय जास्त होतं, पण लहान मुलांना स्वतःचं बरं वाईट नाही कळत. एखाद्या लहान मुलाला जर तुम्ही असं सांगितलं त्याला नाही कळत की बाबा हे केल्यानंतर मला शॉक बसू शकेल. मग कंपनी असेल, मोठ्या कारखाने असतील, आगगाडी असतात ना, त्याच्यात जे काही कारखाने असतात, अशा प्रकारच्या रिस्की कारखान्यामध्ये त्यांना बंदी असतं. तुम्ही जर आहे ना पोरांनो कोणत्या दुकानात गेला, चहाच्या हॉटेलमध्ये तिथं असं लिहितात की येथे बाल कामगार काम करत नाही, पाहिले का तुम्ही, म्हणजे चाइल्ड लेबर डोंट वर्क हिअर. कारण लहान मुलांना कामाला ठेवण्या कायद्याने गुन्हा आहे, डायरेक्ट शिक्षा आहे. आलं लक्षात. म्हणून कलम 23 आणि 24 मध्ये काय लिहिलं आहे, शोषणाविरुद्ध अधिकार आपल्याला दिलेला आहे. शोषणाचा अधिकार नाही, शोषणाविरोधीचा अधिकार. कळलं का. पुढे बघा, गुलामगिरी आणि बालमजुरी याला पायबंद घालण्यासाठी या प्रकारची तरतूद त्या ठिकाणी केलेली होती. कळलं. जायचं पुढे पोरांनो. पुढे आपला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. आता धर्म ही प्रायव्हेट गोष्ट आहे का रे पोरांनो, प्रायव्हेट गोष्ट आहे, पब्लिक कशी काय. सगळ्या लोकांचा धर्म असतो, पण धर्म ही माझी वैयक्तिक बाब आहे, बरोबर का नाही. जर माझ्या धर्मावर कोणी हल्ला केला, माझ्या धर्माला कोणी वाईट बोललं तर मला राग येणं साहजिक आहे, बरोबर का नाही. आपल्या भारतामध्ये आपण कसली लोकशाही घेतलेली आहे, आपली लोकशाही कशी आहे, धर्मनिरपेक्ष. म्हणजे आपल्या भारताचा कोणताही काय नसेल, राजधर्म नसेल. राजधर्म म्हणजे बाबा हा फक्त हिंदू लोकांचा देश, असं कुठं आहे का, नाहीये. म्हणजे कोणत्याही प्रकारचा राजधर्म नसेल, सगळ्या धर्माचे लोक कसे असतील गौरी मॅडम, समान. म्हणजे कलम 25 ते 28 मध्ये काय केलेलं आहे, यांनी धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय. बघा वाचून घ्या काय काय त्याच्यामध्ये, वाचून घ्या काय काय म्हटलंय. आता हे तुम्हाला ह्याच्या वाईज माहिती पाहिजे, कशा वाईज, कलमा वाईज माहिती पाहिजे. मग मला सांगा काय काय. राज्य धर्मनिरपेक्ष आपला आपला भारत आहे ना, कोणताही धर्म फॉलो करत नाही आपण. आलं लक्षात. आपण काय करतो, सगळ्या धर्मांना समान वाव देतो. धर्मनिरपेक्ष असणे याचा अर्थ काय माहिती आहे का पोरांनो, धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे कोणताही एक धर्म त्या देशाचा नसेल, कोणताही एक धर्म त्या देशाचा नसेल. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वतःच्या धर्माचा आचरण करण्याचा अधिकार असेल. बघा काय म्हणले, कोणताही धर्म स्वीकारण्याचा, पाळण्याचा आणि प्रसार करण्याचा मला अधिकार असेल. माझा धर्म आहे, मी स्वीकारू शकतो, पण इथं मग धर्म स्वीकारण्याचा म्हणलंय, परंतु इथं जबरदस्ती चालेल का रे. समजा तुम्हाला म्हणलं चला रे सगळे जाऊन धर्मांतर करू, नाहीतर नाही केलं तर तुमचं काही खरं नाही, तर मी तसं म्हणतोय तर तो गुन्हा आहे. सक्तीने धर्मांतर करू शकत नाही, पण माझ्या मनाला मला वाटलं की या धर्मामध्ये खूप चांगले प्रिन्सिपल्स आहेत, मी जाऊ शकतो. मला तो धर्म पाळण्याचा अधिकार आहे. समजा मी तर गंध लावतो, मला गंध लावण्याचा अधिकार आहे हिंदू म्हणून. मुस्लिमांना टोपी घालण्याचा अधिकार आहे, ख्रिश्चन लोकांना क्रॉस घालण्याचा अधिकार आहे, शीख लोकांना पगडी आणि कृपान धारण करण्याचा अधिकार. दॅट इज देअर फंडामेंटल राईट. आलं लक्षात. पुढे धार्मिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे, राईट. म्हणजे कलम आर्टिकल 26 काय म्हणते बघा, 25 काय म्हणते नीट ऐका, की धर्माचा स्वीकार करण्याचा, पाळण्याचा अधिकार आहे. आणि कलम 26 काय म्हणते, टू मॅनेज म्हणजे आपल्या धार्मिक, वाटलं लिहून घ्या, धार्मिक समुदायाचं धार्मिक व्यवस्थापन ते करू शकतात. धार्मिक व्यवस्थापन म्हणजे त्याच्यामध्ये समजा हिंदूंचं काय आलं, मंदिर आलं, मुस्लिमांचं काय आलं, मस्जिद आलं, ख्रिश्चनांचं चर्च आलं, अशा प्रकारे ते करू शकतात. आणि त्याच्यानंतर बघा कलम 27 विचारलं होतं परीक्षेला, आर्टिकल 27 काय म्हणते तिथं वाटलं लिहा, त्याच्यात नाही मेन्शन केलेलं. आर्टिकल 27 काय म्हणते, आर्टिकल 27 म्हणते की प्रत्येक धर्माला काही पैसा जमा करण्याचा अधिकार असेल आणि तो पैसा स्वतःच्या धर्मासाठी वापरू शकतात. ज्याला आपण काय म्हणतो ते टॅक्स लावू शकतात, काही करू शकतात. उदाहरणार्थ बघा, तुम्ही जर गेलं मंदिरामध्ये पुढे असतं की वाहन कर द्या, नगरपालिकेचं कर द्या, तर ते तुम्हाला सक्तीने वसूल नाही करू शकत. पण त्या धर्म प्लेस असेल, मग ते मंदिर असेल, मस्जिद असेल, चर्च असेल, त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी जो पैसा लागतोय, लोकांना त्या सर्व्हिसेस लागतात, पाणी लागते, पार्किंग लागते, हवा लागते, स्वच्छता लागते, या सगळ्या गोष्टीसाठी काय लागतोय, पैसा. तर त्याच्यासाठी ते नाममात्र शुल्क आकारू शकतात. हे काय सांगतं कलम 27. ठीक आहे.
पुढे कलम 28 काय म्हणते? कलम 28 म्हणते की फ्रीडम टू अटेंड द रिलिजियस इन्स्ट्रक्शन, रिलिजियस वर्शिप, सर्टन एज्युकेशन. म्हणजे धार्मिक संस्था, नीट ऐका, धार्मिक संस्था त्यांच्या शिक्षण संस्था स्थापन करू शकतात, बरोबर का नाही? उदाहरणार्थ तुम्ही पाहिलं तर मुस्लिम धर्मामध्ये मदरसा असतात का नाही? मदरसामध्ये शिक्षण असतं. परंतु नीट ऐका, परंतु जर सरकारी अनुदान घेताय, सरकारी अनुदान जर शाळा चालवताय, तर तुम्ही त्या शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचा धर्माचा प्रसार करू शकत नाही. उदाहरणार्थ तुम्ही मिशनरी शाळेत गेला ना, तर तिथं ते प्रेयर म्हणायला लावतात जीजसची, मग ते सेल्फ फंडेड असतं, तर ते करू शकतात. पण झेडपीच्या शाळेत जर कोण हनुमान चालीसा म्हणत असेल किंवा वेगळं काहीतरी एका धर्माचं म्हणाल तर तो चुकीचं आहे. सरकारी पैशातून चालणाऱ्या कोणत्याही शाळेमध्ये तुम्ही स्वतःच्या धर्माचा प्रसार करू शकत नाही, तसं कुणाला हे करू शकत नाही, काय करू शकत नाही, आग्रह करू शकत नाही. कळलं का? म्हणजे भारत हे काय आहे पोरांनो? धर्मनिरपेक्ष राष्ट्र. म्हणजे काय रे? भारताचा कोणताही राजधर्म नसेल. समजलं? तुम्ही ऐकलंय का रे कधी कधी मात्र माणसं म्हणतात की आपली संस्कृती नाही लव्ह मॅरेज करणं? काय संस्कृती, काय प्रकार आहे? व्हॉट इज संस्कृती? संस्कृती म्हणजे परंपरेने येते. उदाहरणार्थ काही गावाकडे मला माहिती आहे, काही मत आता मी माझं वय किती समजा 35-36 पकडा. काही गावामध्ये गेल्यानंतर म्हातारे माणसं 80 वर्ष वयास होती, 90 वर्ष, पाहुणा आलाय बरं का, पाहुणा म्हणजे जावं त्या गावचा, मग काय करणार? डोक्यावर काय घेतात? पदर घेतात. डोक्यावर पदर घेणे म्हणजे काय? पुढच्याला रिस्पेक्ट देणे, पुढच्याला रिस्पेक्ट देणे. थोडक्यामध्ये हा कशाचा भाग आहे? संस्कृतीचा भाग आहे, परंपरेचा भाग आहे, बरोबर का नाही? म्हणजे हा संस्कृती असते. उदाहरणार्थ लग्नामध्ये हळद लावणे, नवरदेवानी घोड्या बसून नाचणे, परंपरा आहे, संस्कृती आहे. पहिले काळी घोड्यावर का बसवत होते? का? पहिले कसं टाकू बिकू यायची बंदूक तर मग त्या ऐन टाइमला त्याच्याकडे जे हत्यार पण असायचं ना आपल्याकडे, ते काय म्हणतात ते पण का असायचं की तुझ्या संरक्षणासाठी. तू म्हणजे तिथं काही परिस्थिती उद्भवली तर नवरीला घेऊन ते काय तुझा ते घोडा त्याच्यासाठी असतो. आता आजकाल असं घोड्यामध्ये नाचवा म्हणजे असेल कदाचित, मे बी असेल, मला माहिती नाही, असेल. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आताच्या काळामध्ये नवरदेव घोड्या बसतो ना, की इमर्जन्सी ह्याच्यामध्ये काय व्हायचं की अचानक डाकू हल्ला करायचे, तर नवरदेवाकडे घोडा असावा आणि हातात काय असायची? तलवार पण असायची, की इन केस तसं काय झालं तर लगेच बायकोला डबल सीट घ्यायचं आणि बुंग म्हणजे निघायचं. डबल सीट म्हणजे घोड्यावर बसून, समजलं ना? तर ही कल्चरल आणि एज्युकेशनल राईट्स बघा, कलम 29 मध्ये काय दिलेत? बडबड करू. कल्चर राईट काय म्हणे? अल्पसंख्याकांना आपली भाषा संस्कृती जपण्याचा अधिकार आहे. अल्पसंख्याक म्हणजे काय? मायनॉरिटीज. मायनॉरिटीज म्हणजे काय रे? उदाहरणार्थ बघा, जैन लोक आहेत का, बरोबर का नाही? जैन आहेत, कमी आहे, मायक्रो कम्युनिटी आहे. तर या सगळ्या लोकांना आपली स्वतःची भाषा संस्कृती जपण्याचा अधिकार आहे. मग ते आपली भाषा हे करू शकतात. मग इव्हन तुम्हाला माहिती आहे का, काही हिंदू धर्मामध्येच आहे, जात पंचायत नावाचा प्रकार ऐकलाय का? जात पंचायत नाही, जात पंचायत म्हणजे समजा पारधी समाज बरं का, मी ऐकलं होतं असं की पारधी समाजामध्ये जर समजा आता आपण सगळे पारधी समाजाचे आहेत, मी कोणती गोष्ट चुकीची केली, माझ्या पोरीने समजा लव्ह मॅरेज केलं, तर तुम्ही सगळं ठरवायचं की ह्याच्या पोरीने असं केलं, याला जाळवाईत टाका. मग जात पंचायत ठरवायची की कुणाशी कसं वागायचं. मग त्या व्यक्तीच्या कोणत्याही कार्यात जायचं नाही, त्याला मदत करायची नाही, त्याशी बोलायचं नाही, अशा प्रकारे वाळीत टाकण्याचा प्रोग्राम होता. पण ते आता बंद झालंय, कायदा केलाय सरकारने, आता करता येत नाही. पण पूर्वी होतं, आलं लक्षात? तर अल्पसंख्याकांना हे स्वतःचं भाषा आणि संस्कृती जपण्याचा अधिकार असेल, कलम 29. ठीक आहे. पुढं शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतात ते अल्पसंख्याक. मायनॉरिटी माहिती आहे तुम्हाला ना, समजा पारशी कम्युनिटी आहे, माहिती आहे पुनावाला, ऐकलंय पुनावाला, विलू पुनावाला, तर ते स्वतःचे एज्युकेशन इन्स्टिट्यूट चालू करू शकतात. मला वाटते खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये लिंगायत समाजाचं एक हॉस्टेल आहे पुण्यामध्ये, आणि तिथं फक्त त्याच विद्यार्थ्यांना जेवण दिलं जातं असं मी ऐकलं बरं का. म्हणजे माझा मित्र आहे ना, तर त्याच समाजाला का, की आपल्या समाजाची मुलं जी शिकायला आले त्यांचा हाल नको व्हायला, जर गरज पडली तर त्यांना जेवण देता यावं, तर अशा प्रकारे ते काय करू शकतात, त्या समाजातील स्वतःच्या मुलांसाठी वेगळ्या प्रकारचे हॉस्टेल चालू करू शकतात, एज्युकेशन इन्स्टिट्यूट चालू करू शकतात, किंवा मेस वगैरे चालू करू शकतात. विशेषतः अल्पसंख्याकांसाठी संरक्षणात्मक अधिकार दिलेला आहे. कोणासाठी? अल्पसंख्यात्मक. ठीक आहे.
आता याच्या पुढे असं म्हटलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साधा प्रश्न विचारला होता की डॉक्टर तुम्ही बाबासाहेब तुम्ही सगळे कलम केली, सगळ्यांसाठी चांगलं केलं, पण या सगळ्या कलमांपैकी, सगळ्या मूलभूत हक्कांपैकी सगळ्यात महत्वाचा मूलभूत हक्क कोणता? तर डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं होतं की कलम 32. कारण या सगळ्या मूलभूत हक्कांचा जर भंग झाला तर त्यांची पुनर्प्राप्ती करण्यासाठी एक कलम असावं, आणि ते कलम काय होतं पोरांनो? कलम 32. याला म्हणतात घटनात्मक उपाययोजना, म्हणजे राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. रेमेडीज म्हणजे काय? सुटका. म्हणजे समजा माझं कलम 19चा भंग झाला, मी रस्त्याने चाललो, तुम्हाला माणसं उचलून फेकून दिले, तू का चालला रस्त्यावरून? म्हणलं अरे मी रस्ता आहे, माझा आहे, तू नाही चालायचं, तर माझा मूलभूत हक्काचा भंग झाला. मला कोणतरी म्हणलं तू टिकला का लावून आला, म्हणलं माझा धार्मिक अधिकार आहे. कोणतरी म्हणा तू एज्युकेशन का चालू केलं, म्हणलं माझा धार्मिक, माझा वैयक्तिक अधिकार आहे, फ्रीडम ऑफ, माझं ते संस्था चालणं करण्याचा अधिकार आहे मला. ह्याच्यावर जर कोणी गादा आणली तर मी काय करू शकतो? कलम 32 नुसार कोर्टामध्ये दाद मागू शकतो. आलं का लक्षात? म्हणजे थोडक्यामध्ये बंदूक दिली पण बंदुकीच्या गोळ्यांची मॅगझिनच नाही दिली, काय फायदा बंदुकीचा? म्हणजे कलम आर्टिकल 32 इट वर्क्स लाईक द मॅगझिन ऑफ बुलेट दॅट गन. मग तो काय आहे? संविधानाचे हृदय किंवा आत्मा आहे असं त्याला म्हणतात. आणि डायरेक्ट याच्या प्राप्तीसाठी नागरिक सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात किंवा उच्च न्यायालयात सुद्धा जाऊ शकतात. सुप्रीम कोर्टमध्ये जाण्यासाठी कोणतं कलम आहे पोरांनो? आर्टिकल 32. आणि हायकोर्टमध्ये जाऊ शकतात ते आर्टिकल 226 226 नुसार. आलं लक्षात? म्हणजे माझ्या मूलभूत हक्कांच्या पुनर्प्राप्तीसाठी मी हायकोर्टात जाऊ शकतो, कलम 226, हायकोर्टात 226 आणि सुप्रीम कोर्टात कलम 32. लक्षात ठेवा. कळलं? आणि या तुमच्या हक्कांच्या पुनर्प्राप्तीसाठी सरकार काय करतं? सरकार म्हणतोय, न्यायालय काय करतं? काही आदेश जारी करतं, ज्याला आपण काय म्हणतो? रिट्स म्हणतो. मग लक्षात ठेवा पण जर तुमचा कोणता मूलभूत हक्क भंग झाला तर तुम्ही कोणती पिटिशन दाखल करता? रिट पिटिशन. कसली? रिच नाही, रिट पिटिशन, WRT. रिट म्हणजेच काय? माझे मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालंय तर परत मिळण्यासाठी जी याचिका केली जाते त्याला काय म्हणतात? रिट पिटिशन. मग याच्यासाठी सरकार आदेश देतं, हेबियस कॉर्पस, मॅन्डॅमस, प्रोहिबिशन, सर्शिओरॉय आणि को वॉरंटो. हे वेगवेगळ्या प्रकारचे आदेश कोण देत असतं? न्यायालय देत असतं. आता हेबियस कॉर्पस म्हणजेच काय? बंदी प्रत्यक्षीकरण. बंदी प्रत्यक्षीकरण याचा अर्थ काय होतो पोरांनो? की जो व्यक्तीला अटक केले ना त्याला हजर करा. कुठं हजर करा? कोर्टासमोर हजर करा. म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे ज्याला तुम्ही बंदी केले त्याला इथं हजर करा. हा, मी समजा सुमितला अटक केलं, पोलिसांनी अटक केलं आणि त्याला डायरेक्ट 20 दिवस गायबच ठेवलाय, कुठंच माहित नाही गायब केलाय, काय कळलंच नाही. मग त्यावेळी कोर्ट पोलिसांना आदेश देतं की या व्यक्तीला तुम्ही अटक केली त्याला आत्ताच्या आत्ता हजर करा. बंदी प्रत्यक्षीकरण, त्याला काय म्हणतात? हेबियस कॉर्पस. दुसरं आहे मॅन्डॅमस, ज्याला काय म्हणतात? परमादेश. मॅन्डॅमस म्हणजे काय? परमादेश. म्हणजे एखादं काम सरकारी अधिकारी करत नसेल आणि त्यामुळे जर त्या सामान्य माणसाच्या व्यक्तीचा हक्काचा भंग होत असेल तर सरकार न्यायालय आदेश देतं की हे काय करा, तुम्ही तुमचं काम पूर्ण करा. सार्वजनिक काम. उदाहरणार्थ मी काय म्हटलं की शरण्या समजा डेप्युटी कलेक्टर आहे आणि शरण्या आहे ना एखाद्या माणसाचं काम करत नाहीये आणि ते काम न केल्यामुळे त्याचा फंडामेंटल राईटचा भंग होतोय. मग मी सांगितलं शरण्या हु इज वर्किंग ॲज अ डेप्युटी कलेक्टर, शी इज नॉट गिव्हिंग माय डॉक्युमेंट, सो द सुप्रीम कोर्ट विल ऑर्डर हर टू रिलीज अ डॉक्युमेंट. दॅट इज कॉल्ड मॅन्डॅमस. म्हणजे काय? परमादेश. पुढे प्रोहिबिशन म्हणजे काय म्हणतात? प्रोहिबिशनला काय म्हणतात? प्रतिषेध. काय म्हणतात? प्रतिषेध म्हणजे हायकोर्टामध्ये एखादा खटला चाललाय पोरांनो आणि तो हायकोर्टामध्ये चालण्याचा अधिकार हायकोर्टाला नाहीये असं जर सुप्रीम कोर्टला वाटलं तर सुप्रीम कोर्ट काय करतं? तो खटला काढून घेतं. त्याला काय म्हणतात? प्रोहिबिशन. आता सर्शिओरॉय म्हणजेच काय? याला म्हणतात उत्प्रेक्षण. उत्प्रेक्षण म्हणजे तोच खटला काढतो, त्याच प्रकारचा आहे. आणि को वॉरंटोला आपण मराठीत काय म्हणतो पोरांनो? अधिकार पृच्छा. अधिकार पृच्छा म्हणजे काय? एखादी व्यक्ती समजा प्रसाद आहे, प्रसाद समजा PSI झालेला आहे, बरोबर, पण प्रसादने काहीतरी चुकीचं काम करून प्रसाद PSI झालाय तर या व्यक्तीला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाहीये असं जर मला वाटलं आणि मी ती याचिका दाखल केली तर सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट त्या प्रकारचा आदेश देऊ शकतं की तुम्हाला हे पद सोडावं लागेल. त्याला काय म्हणतात? को वॉरंटो, अधिकार पृच्छा. तर अशा पूजा खेडकर प्रकरण थोडक्यामध्ये काय पोरांनो? तर अशा वेगळ्या प्रकारचे आदेश देऊन सरकार न्यायालय काय करत असतं? व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण त्या ठिकाणी करत असतं. कळलं का रे? पुढे बघा काय बघा,
मूलभूत हक्कांची वैशिष्ट्य का बघा, ह्याला न्यायालयीन संरक्षण आहे का? आहे. बघा काय म्हणतोय, नीट ऐका, याला न्यायालयीन संरक्षण आहे का? आहे. म्हणजे जर इफ युअर फंडामेंटल राईट्स आर व्हायोलेटेड यू कॅन गो टू आयदर सुप्रीम कोर्ट ऑर हायकोर्ट टू गेट देम, राईट. नेक्स्ट आहे, काही अधिकार फक्त नागरिकांसाठीच आहेत. उदाहरणार्थ कलम 19. कलम 19 मध्ये समजा कोणता कोणता अधिकार आहे? फिरण्याचा, राहण्याचा, व्यवसाय चालू करण्याचा. उद्या आपल्या इथे एखादा कोणता तरी एक निग्रो माणूस आला आणि खाली त्यांनी डायरेक्ट चिकन सेंटर चालू केलं, चालेल का? चिकन सेंटर चालेल, पण त्याला चालून देतील का? नाही करता येणार. उद्या एखादा अमेरिकेचा माणूस डायरेक्ट केलं, हे टुडे ऑनवर्ड्स वी आर गोइंग टू कंडक्ट एमपीएससी क्लासेस इन हडपसर, चालेल का? गेट लॉस्ट मॅन, इट्स नॉट युअर फंडामेंटल राईट. थोडक्यामध्ये हा, म्हणजे याच्यामध्ये उदाहरणार्थ 19 आहे का? 19 मध्ये नाही. हा, मग कोणते कोणते आहेत? 15 आहे, 16 आहे, 19 ना परकीय नागरिकांना. हा, 21 आहे का? 21 जगण्याचा अधिकार आहे. जगण्याचा अधिकार परकीयांना सुद्धा आहे, लक्षात ठेवा. बघून घ्या. उदाहरणार्थ 14 असेल, 21 आहे. उदाहरणार्थ समजा एखादा अमेरिकन आला, तुम्ही त्याला ह्याला मारून टाका का? तुला जगण्याचा अधिकार नाहीये बिकॉज आर्टिकल 21 तुला एक्सेप्शन, चालेल का? जगण्याचा अधिकार कुठेही असू द्या, तुम्ही कोणत्याही देशात जा. हे काही आहेत ना? 31 लिहिले मॅडम तुम्ही, 21 म्हणतोय मी. कलम 21 हा सगळ्यांना आहे, परकीयांना सुद्धा आहे आणि स्वकीयांना सुद्धा आहे. ठीक आहे, बघा. त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार सरकार मर्यादा लावू शकतं बरं का. सरकारला असं वाटलं की तर तुम्ही तुमच्या हक्काचा गैरवापर करताय तर सरकार तुमच्या अधिकारावर मर्यादा घालू शकतं. आणीबाणीच्या काळामध्ये काही अधिकार निलंबित केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ भारताचं आणि चायनाचं वॉर चालू झालं, हो नाही पण झालं, आणि चायनाने काय चालू केलं? भारतावर एअर स्ट्राईक चालू केलं. एअर स्ट्राईक चालू केलं म्हणजे काय? वरून बॉम्ब फेकतायत. तर तुम्ही म्हणताल का नाही नाही मला जायचं पोहायला स्विमिंग टँकला, नाही नाही मला जायचं बिर्याणी आणायला? तर पोलिस तुमच्या अशा ठिकाणी फटके मारतील की तुम्हाला बिर्याणी खायची. हा, म्हणजे थोडक्यामध्ये काय की तुमचा मूलभूत अधिकार निलंबित म्हणजे काय? सस्पेंड केला जाईल. इट विल नॉट बी अबॉलिश्ड, इट विल बी सस्पेंडेड फॉर पर्टिक्युलर टाइम. कळलं का? म्हणजे समजा युद्ध झालं, कोविडच्या काळामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतो, पाहिलं का तुम्ही? तंबाखू घ्यायला गेलं तर ती त्याला हाणला होता. हा, म्हणजे त्यावेळेस ना तो म्हणला का नाही नाही तंबाखू घ्यायला जाणं माझा मूलभूत हक्क आहे. अरे तुझ्या मूलभूत हक्कामुळे काय होईल? कोविडचा जास्त प्रसार होईल. तुझ्या मूलभूत हक्काचा उपभोग घेण्यामुळे इतरांच्या जीवाला धोका होईल, तर असा मूलभूत हक्क तुला वापरता येणार नाही. त्या प्रकारे सरकार काय करू शकतं? त्याच्यावर निर्बंध टाकू शकतं. पुढे बघा, महत्व काय? लोकशाहीचं संरक्षण करते, बरोबर का नाही? शेवटी लोकांचा हक्क महत्वाचे राहतात. व्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण होतं. सामाजिक न्याय प्रस्थापित करतो, होतो का नाही? सगळ्यांना सारखंच आहे ना, की ओपन असू, ओबीसी असू, एससी असू, एनटी असू, एससी कोणता असू, मेल असू, फिमेल असू, ऑल आर इक्वल. म्हणजे काय होतंय? सोशल इक्वॅलिटी इस्टॅब्लिश होते, लोकशाही मजबूत होते, म्हणजे डेमोक्रेसी काय होते? स्ट्रॉंग होते, समानता आणि बंधुता वाढते, फ्रॅटर्निटी आणि इक्वॅलिटी याची वाढ होते. त्याच्यावर मूलभूत अधिकार हे कसे आहेत? खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. आता याच्यासाठी महत्वाचे काही मुद्दे आहेत परीक्षेसाठी बघा, थोडेच आहेत. आर्टिकल पार्ट 3 मध्ये काय फंडामेंटल राईट आहेत? कलम किती आहे? 12 ते 25. 6 प्रकारचे अधिकार आहेत, बरोबर का? आर्टिकल 32 काय आहे? राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज आहे. आर्टिकल 20 काय? सर्वात व्यापक अधिकार. म्हणजे बघा, फक्त जगण्याचा अधिकार नाही बरं का पोरांनो, फक्त अधिकार जगण्याचा आहे का? नाही, तर तो कसा आहे? सन्मानाने जगण्याचा अधिकार. मग सन्मानाने जगण्यासाठी काय पाहिजे तुम्हाला? आरोग्य पाहिजे, शिक्षण पाहिजे, पाणी पाहिजे, हवा पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळण्या तुमचा काय? फंडामेंटल राईट आहे, लक्षात ठेवा. समजलं? पुढे बघा, म्हणजे हे मूलभूत काय आहेत? लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. हे अधिकार नागरिकांना सन्मानाने जीवन जगण्याची हमी देतात. कशाने? सन्मानाने. आणि राज्यांच्या शक्तीवर नियंत्रण ठेवतात. म्हणजे कोणत्याही सरकारला वाटेल तशा प्रकारे ते कायदा करू शकत नाही, माझं मूलभूत हक्क काढून घेऊ शकत नाहीत, राईट. आता अपवाद आहेत बघा पोरांनो, हे महत्वाचे जरा. कोणते कोणते अपवाद आहेत बघा, दिसत आहेत का तुम्हाला? मूलभूत हक्क अधिकारांचे काही अपवाद, एक्सेप्शन्स टू द फंडामेंटल राईट. कोणते कोणते अपवाद आहे बघा. पहिला काय? कलम 19 अंतर्गत काही तुमच्या स्वातंत्र्यावर सरकार मर्यादा घालू शकतं. काय काय मर्यादा घालतंय बघा, चेक करा. देशाची सार्वभौमत्व आणि अखंडता याला जर तुमच्या फिरण्यामुळे, तुमच्या प्रक्षोभक भाषणामुळे धोका निर्माण होतोय, कोणतरी म्हणला
की मध्ये केलं तो का एक एक कोणतरी व्हिडिओ आलता, भारत तेरे तुकडे होंगे इंशाल्लाह इंशाल्लाह, आठवते का? JNU मध्ये झालतं, JNU मधला मॅटर येतो, सगळे टाकले होते आतमध्ये. म्हणजे तुम्ही तुमचा फ्रीडम ऑफ स्पीच वापरू शकता, पण देशाच्या विरोधी करायचा नाही. राज्याची सुरक्षा धोक्यात येईल अशा कोणत्याही प्रकारचं तुम्ही वर्तन करू शकत नाही. उदाहरणार्थ कोविडच्या टाइममध्ये उगाच मास्क नाही काय नाही भाऊ बोंबलत चालेल का? नाही. तर राज्याची सुरक्षा, लोकांची सुरक्षा धोक्यात येईल अशा प्रकारचं वर्तन करणार नाही. सार्वजनिक सुव्यवस्था, पब्लिक ऑर्डर डिस्टर्ब होणार नाही. तुम्ही ते हे पाहिलं का व्हिडिओ, उर्फी जावेद, उर्फी जावेद ती काय पण फॅशनेबल कपडे घालून फिरते, पाहिले का तुम्ही? तर तिला पोलिसांनी अटक केलं माहिती तुम्हाला. मग ती म्हणली असते, हा अरे माय बॉडी माय चॉईस, मी कसं पण राहील. तुझ्या कशा पण राहण्यामुळे सांस्कृतिक लोकांचा अधिकार हनन होतोय. संस्कृती काय सांगते? संस्कृती असं म्हणते की कपडे तुम्ही व्यवस्थित घालावा. म्हणजे असं मी काल एक ठिकाणी बघतो, जेवढा पुरुष श्रीमंत तेवढे कपडे पूर्ण, जेवढी स्त्री श्रीमंत तेवढे कपडे कमी. म्हणजे असा एक रील होता. आत्ताचा ट्रेंड येतो, आत्ताचा ट्रेंड म्हणजे आपल्याबद्दल नाही बोलत, रिच 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 लोक तसेच राहतात माहिती आहे ना, त्यांना फरक नाही पडत. तर अशा प्रकारे सार्वजनिक सुव्यवस्था ढासळा अशा प्रकारचं तुमचं वर्तन नसावं. दारू पिणे माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे, पर्सनल माझा नाही म्हणजे सांगतो कुणाचा पण. तर तो रस्त्यावर दारू पिऊ शकतो का? सिगरेट घरात पिऊ शकतो का? नाही. पण रोडवर पिऊ शकतो का? नाही. पण तो अधिकार नाही, तो त्यांचा, तो एक प्रकारचा क्राईम आहे. कारण सगळ्यात जास्त स्मोकिंग केल्यामुळे तोटा कोणाचा? पॅसिव्ह स्मोकरचा होतो. घरामध्ये लहान बाळे, बायको येईन, तो नवरा काय करतोय? सिगरेट फुकतोय, दूर आत घेतोय, बाहेर सोडतोय. बाळांना घेता येतो, आत सोडता येत नाही बाहेर. त्याच्यावर पॅसिव्ह स्मोकर ज्याला आपण म्हणतात ना, त्यांना जास्त रोग होतात, त्रास होतो. म्हणून अशा प्रकारे सभ्यता आणि नैतिकता. काय म्हणजे सभ्यता? नैतिकता म्हणजे काय? की मॉरॅलिटी. कोणतरी म्हटलं नाही नाही बरोबर आहे, एका माणसाने 4 लग्न करावेत, चांगले, चालेल. चालेल का? चालेल, त्याला चालेल. पण हे सभ्यतेला धरून आहे का? एक बायको असताना दुसरं कोणाच्या बरोबर तरी बाहेर तोंड काळं करणं चांगलं आहे का? नाहीये. म्हणजे हे सभ्यतेला आणि नैतिकतेला धरून नाहीये, मॉरॅलिटी नाहीये, एथिकल नाहीये. तर अशा कायदा नाहीये. पहिल्या बायकोला घटस्फोट दिल्याशिवाय दुसरा करू शकत नाही, नाहीतर दुसरा विवाह अवैध ठरतो, इलिगल ठरतो. जोपर्यंत पहिला विवाह तुटत नाही कायदेशीरपणे, तो पण दुसरा विवाह करता येत नाही. याला अपवाद मुस्लिम धर्म आहे, त्यांच्यात चालतं. ते दुसरं इलिगल, हा घेऊ शकतो, त्याचं लग्न रद्द होतं, त्याच्यावर कारवाई पण होते. ते लग्न लिगलच नसतं ना, इलिगल असतं. मग हिंदू मॅरेज ऍक्ट आहे, त्यासाठी हिंदू विवाह कायदा आहे की महिलेला जोपर्यंत तुमची पहिली पत्नी आहे तोपर्यंत दुसरं लग्न करू शकत नाही. दुसरं लग्न करायचं असेल तर पहिला घटस्फोट झाला पाहिजे. त्याचबरोबर तो तिच्या प्रॉपर्टीमध्ये तुमच्या तिला अधिकार तुम्ही दिला पाहिजे, तिला पोटगी दिली पाहिजे, सगळे अधिकार आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, जाऊ द्या. न्यायालयाचा अवमान करायचा नाही, बदनामी करायचा नाही. आले तोंडाला काही पण बोलतोय न्यायालयाशिवाय तो चालत नाही, आलं लक्षात? तरी सगळे तुम्हाला काय आहेत? अपवाद आहेत. आणीबाणीच्या काळामध्ये तुम्हाला बघा, तुम्हाला भाषण स्वातंत्र्य आहे, पण देशविरोधी वक्तव्य करता येणार नाहीत, देशाच्या विरुद्ध बोलायचं नाही. आणीबाणीच्या काळामध्ये काय काय होतं? आणीबाणीच्या काळामध्ये कलम 322 राष्ट्रीय आणीबाणी, 356 आहे आणि 358 एकोणसाठी आणीबाणीची कलम चुकलेत बघायचं, सोडून देते. तर या कंडिशनमध्ये हे निग्लेक्ट करा. तर याच्यामध्ये काय होतं? आणीबाणीमध्ये तुमचे अधिकार काय होतात? आपोआप लॅप्स होतात. कलम 358 काय म्हणते? 19 आपोआप निलंबित होते, रद्द नाही बरं का. परिषद जर प्रश्न आला आणीबाणीच्या काळामध्ये तुमचे मूलभूत हक्क रद्द होतात, चूक, निलंबित होतात. आणीबाणी असू कोणती असू, कलम 21 रद्द होतं का? कलम 21 निलंबित होतं का? नाही, कोणत्याच कंडिशनमध्ये होत नाही. कलम 21 म्हणजे उद्या आणीबाणी लागू झाली आणि सरकारला अधिकार मिळाला की सगळ्या लोकांना मारून टाका, चालेल का? म्हणजे कलम 21 म्हणजे जीविताचा हक्क, कोणत्याही कंडिशनमध्ये तुमचा जीविताचा हक्क हिरावून घेतला जाऊ शकत नाही. कळलं? म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी असेल तर ह्या गोष्टी असतात. ठीक आहे, अशा प्रकारे मूलभूत हक्क पाहिला आपण. कलम 20 आणि 21 जीवन आणि व्यक्ती स्वातंत्र्य निलंबित होत नाहीत. बघा, हे कळलं का? बघा, म्हणजे आणीबाणीच्या काळात सुद्धा हे निलंबित होतील का? समजा राष्ट्रीय आणीबाणी लागू केली, मी म्हणलं चला सरकारने आदेश दिला जो रस्त्यावर फिरेल त्याला गोळ्या घाला, नाही चालणार, तुम्हाला ते करताच येणार नाही. ठीक आहे. पोलीसवर लष्करी दलासाठी मर्यादा आहे. कलम 33 काय म्हणते? संसदेला अधिकार आहे सैन्य, पोलीस, गुप्तचर यांच्यावर काही अधिकार मर्यादित करता येतात. तुम्ही पाहिले का रे? शिक्षक संघटना आहे, तलाठी संघटना आहे, प्राध्यापक संघटना आहे, पण पोलिसांची संघटना पाहिली का तुम्ही? की पोलीस म्हणले जर आमचा पगार वाढला नाही तर आम्ही संप करणार.
आर्मी म्हणली जर आम्हाला चिलकत दिलं नाही आम्ही संप करणार, असं पाहिलंय कधी तुम्ही? कधीच नसतं. थोडक्यामध्ये या लोकांना संघटना स्थापन करण्याचा, संप करण्याचा अधिकार नाही, लक्षात ठेवा. कळलं? बघा, शिस्त आणि डिसिप्लिन या गोष्टी त्यांना पाळाव्या लागतात. आता मार्शल लॉ ऐकलाय का तुम्ही? ज्या सविनय कायदे भंगाची चळवळ चालू होती ना, तर सोलापूर एकमेव असं पूर्ण देशामधलं एक जिल्हा होता ज्या ठिकाणी मार्शल म्हणजे मिलिटरी, बरं का, मार्शल म्हणजे मिलिटरी. आणि मार्शल लॉ मध्ये नीट ऐका, मी काय म्हणतो, मार्शल लॉ मध्ये आर्मीला लोकांना गोळ्या घालण्याचा अधिकार प्राप्त होतो. उदाहरणार्थ समजा बघा, जम्मू काश्मीर आहे, सामान्य लोकांना सुद्धा गोळ्या घालू शकतात. मार्शल लॉ काय? नाही, मार्शल लॉ म्हणजे काय की समजा एखाद्या राज्यामध्ये वेगळी परिस्थिती निर्माण झाली, लोक दंगल करतायत की आम्हाला भारतात राहायचं नाही, आर्मी विरुद्ध पोलीस गोळ्या मारतात. विचार करा ना की आर्मीला पोलीस गोळ्या मारतायत, पोलीसला आर्मी गोळ्या मारतायत, तर त्यावेळेस अशा कंडिशनमध्ये मार्शल लॉ लागू केला जातो. मार्शल म्हणजे डायरेक्ट आर्मी घुसते आणि गोळ्या घालू शकते, आणि त्याविषयी आर्मी विरोधात कोणत्याही न्यायालयात तुम्हाला जाता येत नाही. लक्षात ठेवा, कलम 34. बघा, हा काही मूलभूत अधिकार मर्यादित होतात. म्हणजे काय? सैन्य प्रशासन लागू होते, नागरिकांचे अधिकार आपोआप काय होतात? कमी होतात. कळलं? काय मर्यादा आहेत? नजर कैद. कलम 22 काय म्हणते? व्यक्तीला गुन्हा करण्याआधीच अटक करता येते, बरोबर का नाही? समजा मला असं वाटलं की सुमित हा हिस्ट्री सिटर आहे, या एरियातला सगळ्यात मोठा गुंड आहे, तर मला असं वाटलं की येणाऱ्या काही काळामध्ये काय होणार आहे, इलेक्शन होणार आहे, तर मी सुमितला आधीच काय करू शकतो? अटक. त्याला प्रिव्हेंटिव्ह डिटेक्शन म्हणतात. काय म्हणतात? प्रिव्हेंटिव्ह म्हणजे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. म्हणजे गुन्हा करण्याआधीच मी त्याला अटक करू शकतो. मग तो नाही म्हणू शकत की मला का अटक केलं, माझा मूलभूत हक्काचा भंग, मला वाटलं म्हणून अटक केलं तुला, हा अपवाद आहे. कारण मला असं वाटलं तू काय करू शकतो, धिंगाणा घालू शकतो, म्हणून मी तुला अटक करू शकतो. हा तडीपार करतात, तडीपार पण करतात. पुढे बघा आरक्षण. आरक्षण बघा, कलम 16 काय म्हणते? सरकारी नोकरीमध्ये सगळे कसे असतील? समान असतील. परंतु 15(4), 16(4) हे काय आहेत? तुमच्या समानतेच्या तत्वाला अपवाद आहेत. समानतेच्या तत्वाला काय आहेत? अपवाद आहेत. म्हणजे काही लोकांसाठी आरक्षणाची तरतूद सरकार करू शकतं का? तर करू शकतं. इव्हन त्याचबरोबर काही समाजातील लोकांसाठी पदोन्नती म्हणजे काय? पदोन्नती म्हणजे प्रमोशन मध्ये सुद्धा रिझर्वेशन सरकार देऊ शकतं. लक्षात ठेवा. म्हणजे एखादा पोरगा आहे, एक SC एक ओपन आहे, SC पोरगा असेल तर त्याचं प्रमोशन लवकर होणार PI म्हणून, याचं उशिरा होणार. ठीक आहे. पुढे बघा, बघा समानतेच्या अधिकारात अपवाद काय? SC ST OBC यासाठी काय ठेवता येतं? आरक्षण देता येतं. म्हणजेच समानता ही काय आहे? बघा, सारखी वागणूक नव्हे तर न्याय्य वागणूक. न्याय्य वागणूक म्हणजे काय रे पोरांनो? की ज्या लोकांना पूर्वी न्याय नाही मिळाला, ज्यांचे किती हजारो वर्ष काही लोकांना शिक्षणच नाही मिळालं, तर त्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करणार सरकार? आरक्षणाची तरतूद करणार आणि त्यांना त्यातून मुख्य प्रवाहात आणणार. खाजगी व्यक्तीवर लागू नसणे म्हणजे तुम्ही तुमचा फिरण्याचा अधिकार अंबानीच्या घरात वापरू शकता का? नाही वापरू शकत. अंबानी म्हणाल भाऊ पहिला बाहेर जा, बरोबर का नाही? म्हणजे बाकीची सगळी कलम सरकारवर लागू आहेत, खाजगी लोकांना सर्व खाजगी व्यवहार लागू नाहीत, काही अपवाद आहेत. पण उदाहरणार्थ तुम्हाला माहिती असेल आर्टिकल 17 काय रे? अस्पृश्यता. उदाहरणार्थ नीट बघा, सरकारी समजा खाजगी एखाद्याचं मंदिर असेल, सार्वजनिक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये सगळ्या लोकांचे धर्माचे लोक जाऊ शकतात, पण खाजगी मंदिर असेल तर रे, एखादं खाजगी मंदिर असेल तर तिथे तो सांगू शकतो या धर्माच्या लोकांनी यायचं नाही, तो सांगू शकतो. परंतु तरी सुद्धा एखाद्याला जातीवाचक बोलणे, शिवीगाळ करणे, त्याचा अपमान करणे हे काय समजलं जाईल? अस्पृश्यतेचा भंग, अस्पृश्यता कायद्याचं उल्लंघन समजलं जाईल. संसदेला बदल करण्याचा अधिकार आहे का? हो आहे. राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारामध्ये मूल चौकट जे आपण तो बेसिक फ्रेमवर्क ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन चेंज न करता कलम 368 मध्ये काय आहे? घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. म्हणजे संसद मूलभूत अधिकाराने बदल करू शकते का? हो. परंतु बेसिक स्ट्रक्चर बदलता येत नाही. आता बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय नाही, पुराणे कुठं सांगितलेलं नाही. लक्षात ठेवा. म्हणजे मूलभूत स्ट्रक्चर म्हणजे काय सांगितलं नाही.
परंतु केशवानंद भारती सगळ्यात गाजला खटला 1973 या आत्ता वारलंय ते व्यक्ती मागच्या 2 वर्षापूर्वी केशवानंद भारती. तर एवढा मोठा खटला गाजलाय, त्यांनी सांगितलंय की तुम्ही बदल करू शकता, पण संस्थेचा आपल्या राज्यघटनेचा जो मूळ ढाचा आहे त्याला तुम्ही हात लावू शकत नाही. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. पुढे बघा, काही फक्त नागरिकांसाठी कोणते कोणते 15, 16, 19, 29 पाठ ठेवायचे बरं का. खालीलपैकी कोणते हा 31 रद्द झाला ना, संपत्तीचा अधिकार होता तो, आता कायच हक्क झाला. म्हणजे फक्त नागरिकांसाठी कोणते कोणते पोरांनो 15, 16. म्हणजे उदाहरणार्थ एमपीएससी मध्ये आरक्षण निगरो माणसाला मिळेल का? तो म्हणेल का हे आय वॉन्ट टू बिकम PSI मॅन, असं म्हणेल का? मला व्हायचंय PSI, चालेल का? कसा असेल तो PSI निगरो, विचार करा तुम्ही. त्याला आहे का सरकारी नोकरीमध्ये आरक्षण? नाहीये. 19 नंबर, फिरण्याचा अधिकार आहे, प्रॉपर्टी घेण्याचा अधिकार आहे. फॉरेनर घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. 29 धार्मिक स्वातंत्र्य, शैक्षणिक संस्था तो नाही साजरी करू शकत, स्थापन करू शकत. थोडक्यामध्ये फक्त नागरिकांसाठी अधिकार कोणते आहेत भारताच्या? 15, 16, 19, 29, 29. म्हणजे आर्टिकल 15, आर्टिकल 16, आर्टिकल 19, आर्टिकल 29 and आर्टिकल 30. These articles can be enjoyed only by the Indian citizens. आणि 30 आहे ना, 30 पण फक्त नागरिकांसाठी आहे ना. परकीय कसं करणार? सांस्कृतिक, अरे परकीय लोकांना इथे येऊन त्यांचा संस्कृती जपता येईल का? तुम्ही ते फिरू शकता ना ट्रॅव्हलर म्हणून, पण तुम्ही इथं लावून जर ते काहीतरी झुंबाला काय डान्स वगैरे करू शकता का? असला नाही करू शकत. तुमचा संस्कृती तुमच्या देशात जपा ना तिकडं. आणि कलम सर्वांसाठी कोणतं आहे? फॉरेनरसाठी समानता आहे बघा, कलम 14 आणि 21. म्हणजे आर्टिकल 40 आणि आर्टिकल 21 ऍप्लिकेबल फॉर ऑल. म्हणजे दिस इज ऍप्लिकेबल फॉर इंडियन्स ॲज वेल ॲज फॉर फॉरेनर्स. कळलं का? म्हणजे सगळ्यांसाठी उपलब्ध राहतात. अशा प्रकारे फंडामेंटल राईट्स तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. एक्झामची ट्रिक बघा काय काय आहे. फंडामेंटल राईट ॲब्सोल्यूट का तर नाही आहेत, बरोबर. रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत, इमर्जन्सीमध्ये ते संपतात, मार्शल लॉ मध्ये संपतात. आर्म फोर्सला स्वतःचे फंडामेंटल राईट्स नसतात. प्रिव्हेंटिव्ह डिटेक्शन असेल, रिझर्वेशन असेल आणि अमेंडमेंट पॉवर असेल. या कारणामुळे तुमचे फंडामेंटल राईट्स काय होतात? सस्पेंड केले जाऊ शकतात. पहिले काय? रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स म्हणजे काही वाजवी, अवाजवी नाही, वाजवी मर्यादा तुमच्या ह्याच्यावर ते घालू शकतात, बरोबर का नाही. दुसरं काय? आणीबाणीमध्ये तुमचे फंडामेंटल राईट्स काय होतात? सस्पेंड होतात. मार्शल लॉ म्हणजे काय, त्याला काय म्हणतात? लष्कर कायदा. लष्कर कायद्यामध्ये तुमचे फंडामेंटल राईट्स संपतात. आर्म फोर्सेस म्हणजे पोलीस असेल, आर्मी असेल, नेव्ही असेल, यांना स्वतःचे फंडामेंटल राईट्स यूज करता येत नाहीत. प्रिव्हेंटिव्ह डिटेक्शन म्हणजे काय? कोणत्या पण म्होरक्याला कधी पण पोलीस अटक करू शकतात, बरोबर का नाही. म्हणजे याला आपण काय म्हणतो? अटकेचा अधिकार. हा अटकेपासून तुम्ही थांबू शकत नाही. रिझर्वेशन म्हणजे सगळे लोक समान आहेत, पण काही लोकांना SC ST तुम्ही आरक्षण देतायत असं तुम्हाला म्हणता येणार नाही. अमेंडमेंट पॉवर म्हणजे तुम्हाला काही कारणामध्ये जर वाटलं तर तुम्ही घटनेमध्ये बदल करू शकता. हे सगळे काय आहेत पोरांनो? हे सगळे काय आहेत? या फंडामेंटल राईट्सला हे आहेत. समजलं का? एनी डाऊट अबाउट फंडामेंटल राईट्स? काय काय पाहिलं आपण सांगा. कलम 14 ते 18 काय होतं? समानतेचा अधिकार, बरोबर. चला, कलम 19 ते 22 काय होतं? स्वातंत्र्याचा अधिकार, राईट. त्याच्यानंतर कलम 22 ते 25 कशाचं होतं? नाही, 23-24 विसरला का पोरांनो? 23-24 काय होतं? राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषणाविरुद्ध अधिकार. त्याच्यानंतर 25 ते 28 काय होतं? राईट टू ऑफ रिलिजियस फ्रीडम, बरोबर का नाही. आणि 29-30 काय होतं? कल्चरल अँड एज्युकेशनल राईट, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार. आर्टिकल 32 काय होतं? बरोबर. आर्टिकल 33 काय होतं? लष्करातील लोकांना मर्यादा असतील. आर्टिकल 34 काय होतं? मार्शल लॉ होतं. झालं का? अशा प्रकारे सगळं तुम्ही पाठ ठेवा. अपवाद पण आपण पाहिलेले. तर अशा प्रकारे आपला फंडामेंटल हा टॉपिक जो संपलेला आहे. का डाऊट आहे? एनी डाऊट अबाउट फंडामेंटल हे पाठ करून टाकायचं. कळलं? धन्यवाद पाहिल्याबद्दल. भेटू आपण पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू गाईज.